प्रवीण तायडे प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक, कटाचा कडक शब्दात निषेध. अमरावतीतील आमदार प्रवीण तायडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात कथित कट प्रकरणावरून राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. या प्रकाराला त्यांनी लोकशाहीत अमान्य ठरवत कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आमदार प्रवीण तायडे आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याच्या कथित कट प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. बावनकुळे यांनी म्हटले की निवडणुकीत विजय किंवा पराभव होणे ही राजकारणातील स्वाभाविक बाब आहे, मात्र निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला किंवा त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याचा कट रचणे हे लोकशाहीत अत्यंत चुकीचे आणि अमान्य आहे. तसेच हा केवळ मारहाणीचा प्रकार नसून जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी नमूद केले आणि हा प्रकार वेळेतच समोर आला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती असंही त्यांनी म्हटलेलं आहे. राजकारणात अशा प्रकारे खालच्या स्तरावर जाणे हे लाचारीचं लक्षण असल्याची टीका करत राजकारण नेहमी स्वच्छ आणि निकोप पद्धतीनं व्हायला हवं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हे लोकशाहीमध्ये मान्य नाही. निवडून येणं किंवा निवडणूक पराभूत होणं हे चालत राहतं राजकारणामध्ये, पण निवडून आलेल्या प्रतिनिधीला मारणे किंवा त्यांचा कट तयार करणे आणि त्यांच्या भावाला त्या ठिकाणी षडयंत्र तयार करणे, मारणे, जिवे मारणे, नुसतं मारण्याचं नाही, जिवे मारण्याचा प्रयत्न आणि तशी या ठिकाणी योजना तयार करणे. जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्याच्या पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लॅन सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता. निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाडणे हे काही योग्य नाही. हे लाचारपणाचं लक्षण आहे. राजकारणामध्ये निवडणुका लढता येतात, 2029मध्ये लढता येईल, त्यांच्या नशिबात असेल ते निवडून येतील, पण आज प्रवीण तायडे आणि त्यांच्या परिवाराला संपवणे हे जे कट कारस्थान आहे हे मात्र योग्य नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.